विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आज झालेला कंबाईन ग्रुप बी पेपर पहिला जो होता त्यामध्ये इंग्लिश आणि मराठीच्या ज्या आन्सर की जे काही संभाव्य उत्तर तालिका आहे ते आपल्याला इथं बघायचे। इंग्लिशची आन्सर की मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता। आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी मराठीची जी काही आन्सर की असणार आहे ती इथं एक्सप्लेन करणार आहे, ती बघून घेऊया। प्रश्न क्रमांक पहिला बघा। प्रश्न क्रमांक पहिला होता या ठिकाणी खालीलपैकी देशी शब्द ओळखा। कोवळा हा शब्द जो असणार आहे हा तद्भव शब्द आहे। भगवान हा शब्द हा तत्सम शब्द आहे, हा तद्भव तत्सम। आणि ढेकूण शब्द जो होता हा इथं देशी शब्द आहे, त्यामुळे हे उत्तर सी नंबरचं करेक्ट आहे। आणि बटन शब्द परभाषीय शब्द आहे, त्यामुळे फक्त सी उत्तर बरोबर आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3। दुसरा प्रश्न बघा, शुद्ध शब्दांचा गट ओळखा। इथं कबुली जबाब आणि इथं कबुली जबाब या दोनमध्ये जर बघितला तर हा शब्द जो असणार आहे हा करेक्ट आहे 2 नंबरचा, त्यामुळे पहिला ऑप्शन इथं इलिमिनेट होऊन जाईल या ठिकाणी। आणि प्रतिकात्मकमध्ये हा जो शब्द होता इथं बरोबर असणार, म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा हा बरोबर असणार आहे। आणि या ठिकाणी आसेतू हिमालयमध्ये हा शब्द बरोबर आहे, आसेतू हिमालय, त्यामुळं इथं जे शब्द असणार हा डी नंबरचा ऑप्शन आहे बरोबरच असणार। आणि आशानुसार जर आपण बघितलं तर फक्त आपल्याला इथं बी आणि डी हेच उत्तर बरोबर भेटतं, त्यामुळे उत्तर असलं पाहिजे बी आणि डी। त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा, संख्या विशेषणे आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी इथं संख्यावाचक जर म्हटलं तर संख्यावाचक असणार या ठिकाणी इथं संख्यावाचक जर विचार केला आपण तर इथं असायला पाहिजे उत्तर 2 नंबरचं। दोघे तिघे पाची साथी हे सगळे काय असणार या ठिकाणी संख्यावाचक असणार आहे। आणि क्रमवाचक जर म्हटलं तर पहिला दुसरा तिसरा पाचवा हा जो दिलेला आहे इथं असणार। आवृत्तीवाचक जर म्हटलं तर आवृत्तीवाचक म्हणजे दुप्पट चौपट तिहेरी चौबळी हे बरोबर असणार आहे। आणि अनिश्चित जर म्हटलं तर थोडा सर्व इतर हे बरोबर असतील। मग यानुसार जर आपण बघितलं तर 2 नंबरपासून उत्तर स्टार्ट झालं पाहिजे, हे 2 आणि शेवटी एंड झाला पाहिजे याचा 3 नंबरनं, म्हणजे हे 4 नंबरचं जो ऑप्शन 3 हे झालं पाहिजे होतं, म्हणजे हे 2 आणि 3। आणि तसंच या ठिकाणी क्रमवाचक असला पाहिजे 4 नंबरचा, तर 1 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आन्सर असलं पाहिजे। 3 नंबरचं उत्तर हे 1 नंबर असणार आहे। 4 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी। 4 नंबरचा प्रश्न असणार या ठिकाणी, अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते। आता अवग्रह व हे विरामचिन्ह जर बघितलं या ठिकाणी तर हे अशा पद्धतीचं विरामचिन्ह असतात, याला अवग्रह विरामचिन्ह असं म्हटलं जात असतं। म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार जर लांबवायचा असला तर या ठिकाणी अवग्रह चिन्हाचा वापर होत असतो, म्हणजे अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी या ठिकाणी इथं वापर होतो, त्यामुळे 1 नंबरचं उत्तर करेक्ट असणार आहे। पुढचा क्वेश्चन बघा, ता ई की गिरी ता ई की हे प्रत्यय लागून साधलेली भावाचक नामे कोणत्या लिंगी असतात, हे याचं उत्तर असणार आहे 2 नंबर। ही सर्व नामे जी असतात ती स्त्रीलिंगी असतात भावाचक नामे। 6 नंबरचा क्वेश्चन बघा, आंबा चवीला गोड आहे चतुर्थीचा उपपदार्थ काय आहे ते सांगितलं होतं। या ठिकाणी चवीला गोड आहे ही तर परिणाम नाही, त्यामुळे या ठिकाणी मूल्यही नाही आहे, योग्यता इथं येत नाही, इथं असणारे विषय 3 नंबरचा ऑप्शन जे ते करेक्ट असणार। अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे। अपादान म्हणजेच दूर जाणे, वियोग होणे, आणि हा पंचमीचा काय असला पाहिजे, हा कारकर्ता असला पाहिजे, त्यामुळं उत्तर 2 नंबरचा असणार। तद्धित प्रत्यय कोणत्या शब्दजातींना लागतात। तद्धित प्रत्यय लागणाऱ्या ज्या शब्दजाती असणार आहे त्यामध्ये नाम आणि विशेषण हे जे असतात यांना तद्धित प्रत्यय लागत असतात, त्यामुळे उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी बी आणि सी हे उत्तर बरोबर आहे। तर बी आणि सी हे उत्तर इथं करेक्ट असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते तर अनेकवचन हे वाकारांत होते, ते बरोबर आहे। सासू जसं की सासवेने आणि सासवांनी असं आपण म्हणू शकतो, त्यामुळे या ठिकाणी वाकारांत उत्तर जे ते करेक्ट असणार आहे। 10 नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी। 10 नंबरचा क्वेश्चन असणार आहे, कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग जोड्या लावाचा प्रश्न होता। कर्तरी प्रयोग बघा या ठिकाणी, तो जातो हा अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे, त्यामुळे 1चं उत्तर हे 4 असलं पाहिजे, म्हणजे उत्तर आपल्याला या ठिकाणी पहिलं किंवा चौथं असायला हवं। कर्मणी प्रयोग म्हटलं या ठिकाणी कर्मणी प्रयोगमध्ये जे असणार आहे त्याने कविता लिहिली हे जे वाक्य असणार आहे 3 नंबरचं, कविता हे कर्म आहे, यामध्ये काय लिहिली कविता, आणि कविता लिहितं कर्माला प्रत्यय नाही, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग असला पाहिजे। आणि भूतकाळी त्याचं क्रियापद असल्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे, तर 2 नंबर आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन असला पाहिजे। यानुसार आन्सर आपलं 1 नंबरचं ठरतं, इथं 1 नंबरचा आन्सर हे करेक्ट असलं पाहिजे। भावे प्रयोग जर म्हटलं या ठिकाणी तर रामाने रावणास मारले हा जो प्रयोग असणार आहे, कारण कर्ता क्रियापद दोघांनाही इथं प्रत्यय लागतो, हे भावे प्रयोग असणार आहे। संकीर्ण प्रयोग जर म्हटलं तर मग ते 2 नंबरचा असेल, इथं
तू त्याला न्यायचे होतेस, क्रियापदाला होतेस प्रत्यय सप्रत्यय लागतो, तर ते संकीर्ण प्रयोग असतो. त्यामुळे 1 नंबरचा आन्सर जे असणार या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, विरुद्धार्थीच्या शब्दाच्या अयोग्य जोड्या ओळखा हे विचारलं होतं. या ठिकाणी इथं अयोग्य शब्दजोडी ओळखा असं सांगितलं होतं. इथं आगंतुक आमंत्रित हे बरोबर आहे. आगंतुक आमंत्रित बरोबर असणार आहे, ते अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे. कृपणचा अर्थ या ठिकाणी कंजूस असा होतो, त्यामुळे ही जोडी जी असणार आहे ती चुकीची आहे. शूर त्याचा विरुद्धार्थी असू शकत नाही, त्यामुळं बी ऑप्शन जे असणार आहे हे चुकीचं ऑप्शन आहे. आता बी ऑप्शनवर कुठे येते बघून घ्या. या ठिकाणी बी ऑप्शन फक्त पहिल्याच जोडीमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी उत्तर हे बी आणि सी आहे का बघावं लागेल. अनुज आणि अनुचित हे चुकीचंच आहे. या ठिकाणी अनुज हे ते चुकीचं असणार आहे, त्यामुळे उत्तर असणार या ठिकाणी बी आणि सी. पहिल्या नंबरचं वाक्य बरोबर आहे. पहिल्या नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार. शुद्ध पक्ष वद्यपक्ष ही विरुद्धार्थी शब्दच आहेत, त्यामुळं त्यामध्ये काही शंका नाही. 1 नंबरचं उत्तर करेक्ट असणार. 12 नंबरचं प्रश्न बघा, भाकरी करण्याची लाकडी परात या शब्दसमूहातील खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. भाकरी करण्याची लाकडी परात जे आहे त्याला काथवट असं म्हटलं असतं, त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन जे इथं करेक्ट असणार. उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात, यासाठी याला सांडणी स्वार असा शब्द या ठिकाणी, तर ते 3 नंबरचं ऑप्शन जे ते करेक्ट ऑप्शन असलं पाहिजे. त्यानंतर पुढील कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत असं म्हटलं होतं. जसं कर्णपासून कान होईल, चक्रपासून चाक होईल आणि अग्नीपासून आग होईल, तर हे तद्भव शब्द आहे पहिले. नंतर गृहापासून घर, त्यानंतर ग्रामपासून गाव आणि कर्मापासून काम, तर हे पण तद्भव शब्द असणार आहे. ए आणि बी बरोबर आहे. आता इथं गुरु, शिष्य, अग्नी हे सगळे तत्सम शब्द आहे. आणि पोट, रेडा, चिमणी हे जर विचार केला आपण या ठिकाणी, तर हे देशी शब्द असले पाहिजेत, त्यामुळं ए आणि बी बरोबर आहे. तर उत्तर असलं पाहिजे 2 नंबरचं ए आणि बी बरोबर. पुढचा 15 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी अरबी शब्द जो असणार या ठिकाणी, अरबी शब्द या ठिकाणी फायदा हा अरबी शब्द आहे, त्यामुळं पहिल्याची जोडी ही 3 सोबत असली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जापानी शब्द हाराकिरी 1 नंबरसोबत जोडी असली पाहिजे. कन्नड हा टपाल हा शब्द कन्नड शब्द आहे आणि रशियन जो असणार आहे तो स्पुटनिक असणार आहे. म्हणजे यानुसार जर आपण बघितलं जोडीचं उत्तर आपलं, तर 1चं 3 पासून स्टार्ट झालं पाहिजे. 3 आणि 3 हे येत असणार आहे. 2चं उत्तर 1 पासून आहे त्या ठिकाणी, तर हे उत्तर करेक्ट आहे. 3 नंबरचं आन्सर जे असणार आहे ते बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा 16 नंबरचा, देवालय आणि हिमालय हे शब्द कोणत्या संधिची उदाहरणे आहेत. आता देवालय देव अधिक आलय अ आणि आ, तर या स्वरासमोर स्वर येऊ राहिला. हिम अधिक आलय यामध्ये अच्या समोर आ येतो, म्हणजे स्वरासमोर स्वर येऊन स्वरसंधी असते, त्यामुळे उत्तर 2 नंबरचं असलं पाहिजे. कर्मभाव संकर प्रयोगात, आता इथं हा जो प्रश्न होता हा थेरॉटिकल क्वेश्चन होता थोडा. कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, बरोबर आहे. कर्मभाव संकरमध्ये कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. पहिलं जे वाक्य असणार आहे ते करेक्ट आहे, ते बरोबर वाक्य आहे. दुसरं वाक्य कर्म द्वितीयेत तर कर्ता तृतीय विभक्तीत असतो, हे वाक्य थोडंसं बघू नंतर. याला तिसरं वाक्य बघून घ्या. या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते, क्रियापद अंशतः कर्तरी असते. आता हे वाक्य बरोबर आहे. ह्यामध्ये तृतीयामधला कर्ता असतो याच्यामध्ये, त्यामुळे ते क्रियापद त्याच्यानुसारही थोडंफार हे होतं. आता यामध्ये कर्म द्वितीयेत तर कर्ता तृतीयेत असतो, याचं उत्तर जे असणार या प्रश्नाचं इथं लक्षात घ्यायचं आहे. कर्म द्वितीयेत असते हे बरोबर आहे. आता जर तुम्ही तिन्ही वाक्य जर आपण बरोबर घेतले, ते तिन्हीचा तसं ऑप्शन नाही आहे इथं, तर ए कन्फर्म बरोबर आहे. आपण एला या ठिकाणी हे करून घेऊ. आता ए एकाच ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे इथं उत्तर कोणतं असलं पाहिजे, ए आणि सीज बरोबर ऑप्शन असलं पाहिजे, कारण यामध्ये काही डाऊट नाही. ए कन्फर्म बरोबर असल्यामुळं ए फक्त एकाच ऑप्शनमध्ये ए बरोबर असणार. आता सी जे असणार आहे सी बरोबर असणार आहे. आता कर्म द्वितीयेत असते, पण ते सप्रत्ययी द्वितीयेमध्ये असते, त्यामुळं दुसरं ऑप्शन जे असणार आहे ते बरोबर घेता येणार नाही. ते सप्रत्ययी द्वितीयेमध्ये पाहिजे होतं. कर्ता तृतीयेत असतो हा बरोबर आहे, पण कर्म हे सप्रत्ययी द्वितीयेत असलं पाहिजे, त्यामुळं 2 नंबरचं ऑप्शन ते बरोबर घेता येणार नाही, पूर्णतः ते चुकीचं आहे. ए आणि सी बरोबर, 17चा 1 नंबर आन्सर. 18 नंबरचा क्वेश्चन बघा, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. शाळेच्या भल्यासाठी मग काहीच केले नाही, नकारार्थी वाक्य सांगितलं होतं या ठिकाणी. नकारार्थी वाक्य म्हणजे वाक्य रूपांतर करताना वाक्याचा अर्थ बदलायला नको. आता 3 नंबरचा ऑप्शन, शाळेच्या भल्यामुळे थोडे केले नाही, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही, हे बरोबर आहे, कारण हे नकारार्थी वाक्य झालेले आहे आणि वाक्याचा अर्थही बदललेला नाही, त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन जे असणार आहे ते करेक्ट आन्सर असलं पाहिजे. 19 नंबरचा क्वेश्चन बघा, विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. या वाक्याचा प्रकार ओळखायचा. इथं कारणबोधक वाक्य आहे.
आणि कारणबोधक वाक्य हे नेहमी काय असतं तर मिश्र वाक्य असतं, त्यामुळं आन्सर असलं पाहिजे 3 नंबरचं. 3 नंबरचं आन्सर जे असणार आहे ते करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा, 20 नंबरचा क्वेश्चन असणार आहे या ठिकाणी. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा. आवृत्तीवाचक विशेषणांचा गट इथं ओळखायचा होता. दररोज, प्रतिक्षण हे जे असणार या ठिकाणी आवृत्तीवाचक आहे. आणि आवृत्ती म्हणजे परत परत घडणे, या ठिकाणी आवृत्तीवाचक म्हणजे दररोज प्रतिक्षण येणार. दुहेरी तिहेरी हे पण येतं, हे पण आवृत्तीवाचकच असणार आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी पाहिजे होतं ए आणि बी बरोबर. पहिला दुसरा तर हे क्रमवाचक आहे आणि त्या ठिकाणी असला तसला हे सार्वनामिक विशेषण आहे, त्यामुळे हे येणार नाही. हे गणनावाचक विशेषण आहे आणि सार्वनामिक विशेषण आहे, त्यामुळे ए आणि बी बरोबर आहे. 3 नंबरचं ऑप्शन जे असणार आहे ते करेक्ट आन्सर असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, हे पॅसेजचे उत्तर आहे. पॅसेजचे उत्तर हे आयोगालाच माहिती असणार, त्यामुळे आयोग तुम्हाला पाठवेल. 26 नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, शब्दयोगी अव्यये व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा क्वेश्चन बघितला होता. विशेषण साधित जर बघितलं, विशेषण साधित कोणते असणार या ठिकाणी, योग्य आणि विरुद्ध हे जे असणार इथं विशेषण साधित आहे. एकची जोडी 3 सोबत लागली पाहिजे, त्यामुळे या ठिकाणी A3 आणि A3 या दोनपैकी उत्तर असणार. धातू साधित जर घेतले आपण या ठिकाणी, तर धातू साधित असताना या ठिकाणी देखील आणि लागी नाही, हे धातू साधित जर घेतले तर धातू साधित असले पाहिजे, देखील आणि लागी हे धातू साधित आहेत, बरोबर आहे. आणि क्रियाविशेषण साधित जर घेतले आपण, तर क्रियाविशेषण साधित असणारे या ठिकाणी जवळून आणि मागून हे जे काय असणार या ठिकाणी हे क्रियाविशेषण साधित आहे. आणि संस्कृत साधित जर म्हटलं तर पर्याप्त आणि सक्षम हे असलं पाहिजे. म्हणजे उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे, या ठिकाणी धातू साधित एक जर घेतला तर हे आन्सर असलं पाहिजे या ठिकाणी. आता सीचं 2 नंबर आणि तर 3 नंबरचा आन्सर इथं करेक्ट असणार आहे. 26 नंबरचं उत्तर येते 3 नंबरचं उत्तर असणार. 27 नंबरचं उत्तर बघा या ठिकाणी, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवलप्रयोगी अव्ययाचे नाही हे विचारलं होतं. आता या ठिकाणी ती वाक्याच्या प्रारंभी येतात, हे वाक्य बरोबर आहे. केवलप्रयोगी अव्यय हे जनरली वाक्याच्या सुरुवातीलाच येत असतात, त्यामुळे वाक्य बरोबर. ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो. आता हे अर्ध वाक्य तर बरोबरच असणार या ठिकाणी, ती वाक्याचा भागच नसतो, त्यामुळे त्यांचा विभक्ती प्रत्यय लागत नाही, त्याचा वाक्यातल्या इतर शब्दांशी काही संबंध नसतो, त्यामुळं त्या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाचं कामच संबंध असणे हे असतं, त्यामुळे हे वाक्य जे असणार आहे हे बरोबर घ्यावं लागणार. 2 नंबरचं वाक्य हे तुम्ही बरोबर घ्या. आणि एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो, तर हे जे वाक्य असणार आहे हे संदिग्ध आहे, समजा याला राहू द्या. आता पुढचं वाक्य बघा, केवलप्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरतात. नाही, हे स्वरूपावरून ठरत नाही, जसं तसं पुस्तकामध्ये वाक्य हे स्वरूपावरून ठरत नसतं, हे जी भावना ते व्यक्त करतात त्यावरून त्याचे प्रकार पाडले जातात, त्यामुळे हे डी नंबरचं ऑप्शन जे असणार आहे हे चुकीचंच ऑप्शन आहे, बरोबर नाहीच. आणि असं ऑप्शन जर तुम्ही काउंट केलं तर या ठिकाणी एकच नंबरचं आहे, फक्त 4. आपल्याला काय ओळखायचं होतं, कोणतं केवलप्रयोगाचं वैशिष्ट्य नाही, तर डी नंबर हे त्याचं वैशिष्ट्य नाही आहे, त्यामुळे 4 नंबरचं उत्तर जे असणार आहे ते करेक्ट असणार आहे, त्यामुळे सी ऑप्शन जे आहे ते करेक्टच ठरणार आहे या ठिकाणी. पुढचा क्वेश्चन बघा, शूलपाणी, मानधन, काळतोंड्या हा बहुव्रीही समासाचा उपप्रकार कोणत्या याचा आहे. आता शूलपाणी, शूल आहे ज्याच्या पाणी, ज्याच्या म्हणजे च्या प्रत्यय लागू म्हणजे हा षष्टी बहुव्रीही असला पाहिजे, इथं षष्टी बहुव्रीही करेक्ट असणार आहे. 29 नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, 29 नंबरचा क्वेश्चन असणार या ठिकाणी. 29 नंबरचा क्वेश्चन बघा, 29 नंबरचा क्वेश्चन परत जोड्या लावायचा होता. सिद्ध शब्द कोणते ते सांगितलं होतं. शुद्ध शब्द असणार या ठिकाणी जा, एक, कर, खा, ए, पी हे जे असणार आहे पहिल्याचा ऑप्शन जे असणार आहे ते पहिल्या ची जोडी ही 4 नंबर सोबत येऊन जाईल, हे सिद्ध शब्द आहेत. इथं एकच ऑप्शन असं सापडतं बघा या ठिकाणी, त्यामुळे उत्तर हे 1 नंबरचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. आता साधित शब्द जर विचार केला या ठिकाणी, तर साधित शब्द असणारे साधित शब्द जे होते ते असणार या ठिकाणी शिलाई, लढाई, पुजारी हे जे असणारे साधित शब्द, जे नामाला विशेषणाला जे प्रत्यय लागून बनते साधित शब्द असतील. सामासिक शब्द जर म्हटलं तर या ठिकाणी घर, जवळून नाही, सामासिक शब्द इथं देवघर, पाळपोट आणि निळकंठ असला पाहिजे. सामासिक शब्द इथं निळकंठ हा समास बरोबरी समासाचा शब्द आहे. अभ्यस्त शब्द जर म्हटलं तर हे घर, हळूहळू, शेजारी पाजारी हे जे असणारे करेक्ट आहे, त्यामुळे 1 नंबरचा आन्सर हे करेक्ट ठरतं. इथं तत्पुरुष समास व त्यांच्या उदाहरणांच्या जोड्या लावायच्या होत्या या ठिकाणी. आता तत्पुरुष समासामध्ये पहिलं जी जोडी लागणार या ठिकाणी तृतीय तत्पुरुष जर म्हटलं तर तृतीय तत्पुरुषमध्ये
इथं उत्तर असलं पाहिजे 3 नंबरचं उपासमार आणि दर्यादळ हे जे असणार आहे हे 3 नंबरची जोडी करेक्ट आहे. म्हणजे 3 नंबरपासून स्टार्ट झालं पाहिजे. आणि 2 ऑप्शनपैकी कोणतं तरी एक ऑप्शन असेल. आणि त्यानंतर चतुर्थी तत्पुरुष जर म्हटला तर चतुर्थी तत्पुरुष व्याही भोजन, म्हणजे या ठिकाणी व्यायासाठी भोजन, व्यायास भोजन किंवा वाटेस खर्च असा इथं अर्थ होतो. म्हणजे सला ते सलाना ते म्हणतात चतुर्थी बरोबर येणार. तर 2 नंबर इथं B1 असलं पाहिजे. त्यानंतर तिसरं व्हायचं षष्टी तत्पुरुष लक्षात घ्यायचं आहे. आता घरधंदा आणि नाही सॉरी ज्ञानयज्ञ आणि गणपती, तर हे जे षष्टी असणार आहे ह्याचं उत्तर येतं 4 नंबर. षष्टी तत्पुरुष ज्ञानाचा यज्ञ, तरी हे 4 नंबर बरोबर आहे. आणि इथं त्यानुसार जर घेतलं तर 4 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असणार. आणि इथं उरलेला हा सप्तमी तत्पुरुष जो असणार आहे तो घरधंदा, घरातील धंदा, विद्येत पारंगत, त्यामुळे त्या ठिकाणी उत्तर 4 नंबर करेक्ट असणार. खालील गटातून अल्पव्यंजनांचा गट ओळखा. अल्पव्यंजन या ठिकाणी क, ज, न आणि प हा बरोबर असणार आहे. या ठिकाणी याच्या स्पेलिंगमध्ये यच येत नाही, त्यामुळे 2 नंबरचा आन्सर जे असणार ते अल्पव्यंजनाचा गट हे बरोबर असला पाहिजे. पुढचा क्वेश्चन पहा, 32 नंबरचा क्वेश्चन असणार आहे. स्वरांचे प्रकार आणि त्याच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवायच्या होत्या. दीर्घ स्वर जर घेतला, दीर्घ स्वर म्हणजे काय, स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. 3 नंबर सोबतीची जोडी लागते. हा 3 नंबरपासून इथं 2 ऑप्शनपैकी कोणतरी ऑप्शन असलं पाहिजे, एक पहिल्या आणि दुसऱ्यापैकी. संयुक्त स्वर बघा, 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर जे असतात ते संयुक्त स्वर असतात, ते बरोबर आहे 4 नंबर. म्हणजे आपल्याला आन्सर इथं भेटलं. आन्सर असलं पाहिजे या ठिकाणी 2 नंबर करेक्ट आहे. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानापासून निघालेले स्वर आणि विजातीय स्वर विभिन्न उच्चार स्थानापासून निघणारे स्वर, 2 नंबरचा आन्सर हे करेक्ट आन्सर असेल. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही. आता देवनागरी लिपी हा पण थेरॉटिकल क्वेश्चन आहे पहिल्या चॅप्टरमधलाच. गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी आहे हे बरोबर आहे. पहिलं जे आन्सर आहे ते पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण, तर हे थोडंसं याच्याबद्दल संदिग्ध असल्यामुळे ठेवू याला मागं ऑप्शन काढताना. दुहेरी लिपीचिन्हांचा समावेश होतो. आता हे देवनागरी लिपीमध्ये हा दोष आहे. दुहेरी लिपीचिन्हाचा वापर इथं केला जात नाही. जसं की ऱ्हस्व आणि दीर्घसाठी याच्यात वापरले हे येणारच नाही. सी नंबरचा ऑप्शन इथं येणार नाही. आणि ऱ्हस्व दीर्घ मात्रांची व्यवस्था आहे. ऱ्हस्व दीर्घ मात्रांची व्यवस्था इथं आहे, हा प्रश्न थोडासा संदिग्ध होऊ शकतो. ऱ्हस्व दीर्घ मात्रांची व्यवस्था आहे, पण ती फक्त ऱ्हस्व दीर्घ फक्त ई आणि उलच आहे. बाकीच्या याच्यासाठी ह्रस्व आणि दीर्घ मात्राची व्यवस्था इथं नाही आहे. त्यामुळे इथं हे वैशिष्ट्य नाही असं म्हणू शकत नाही आपण, याला बरोबर घ्यावं लागणार. त्यामुळे या ठिकाणी आन्सर हे फक्त सीच उरणार. या ठिकाणी फक्त सी दुहेरी लिपीचिन्हांचा समावेश, तर हे जे असणार इथं हे चुकीचं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकपणे वर्गीकरण असू शकतं, कारण इथं हे दोन्ही दोष आहेत. या लिपीमधले जे दोष असणार सी आणि डीमध्ये ते दोष असतात, पण म्हणजे पूर्ण दुहेरी चिन्हाचा वापर फक्त 2च अक्षरांसाठी इथं ई आणि ऊसाठीच होतो. आणि ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था पण फक्त ऱ्हस्व ई आणि ऊसाठीच आहे. त्यामुळे थोडं इथं बघावं लागेल. या प्रश्नाचं उत्तर आयोग काय देतो हे बघावं लागेल. इथं सी उत्तर आपल्या याच्यानुसार आपण करेक्ट घेऊ. आयोगाचं उत्तर आल्यानंतर आपण चेक करू. योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. सदाचार, सदाचार हा शब्द पहिले तर तुम्हाला ओळखावं लागेल कोणत्या संधी प्रकाराचा आहे. क्रमाने येणारं दुसरं अक्षर हे द आहे, आणि त्यामुळं तसं हे तृतीय अक्षर आहे, तृतीय व्यंजन आहे, त्यामुळे ही तृतीय व्यंजन संधी आहे. आणि तृतीय व्यंजन संधीचा विग्रह करताना द ची जागा त घेत असतो. त्यामुळे या ठिकाणी सत अधिक आचार हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. उत्तर असलं पाहिजे फक्त बी बरोबर. दुसरा ऑप्शन 35 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी 35 नंबरचा क्वेश्चन असणार आहे, समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्याय ओळखा. समानार्थी शब्द सुधा, तनया आणि आत्मजा हे जे असणार आहे स्त्रीचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. आणि सरिता, कोमल, रागू हे नाही, तर रागू हा शब्द वेगळा पडतो या ठिकाणी. कोमल, सरिता हे पण नाही. अनुज, उद्योगी आणि अनिल, अनिलचा अर्थ वारा होतो, अनुजचा अर्थ वेगळाच होतो, त्यामुळे इथं हे येणार नाही, हे चुकीचं आहे. आणि पाय, पान आणि पाणी, आता इथं न ची वेलांटी दुसरी आहे, त्यामुळे याचा जल असा अर्थ होतो आणि पायचा अर्थ हे होत नाही, त्यामुळे हे येणार नाही. फक्त ए बरोबर, बाकी सगळे चूक आहेत, त्यामुळे ऑप्शन 1 नंबरचं करेक्ट असणार. 36 नंबरचा क्वेश्चन बघा, गळ्याला तात लावणे. गळ्याला तात लावण्याचा अर्थ होतो या ठिकाणी प्राणांतिक संकटात घालणे, हे 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. हात ओला करणे या वाक्यप्रश्नाखाली कोणता अर्थ आहे. 37 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर असणार या ठिकाणी की पैसा मिळणे. हात ओला करणे म्हणजेच काय होतं या ठिकाणी पैसा मिळणे, 1 नंबरचं उत्तर जे आहे ते करेक्ट असणार आहे. अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाही या म्हणीचा अर्थाची म्हण कोणती आहे. इथं 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट असलं पाहिजे. बारभाईची शेती काय लागेल हाती, ते 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे.
म्हण पूर्ण करा. माय घातले रडाया मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ठिकाणी गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्ध्य या म्हणीच्या अर्थासारखी दुसरी म्हण पर्यायातून निवडा. गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्ध्य या म्हणीच्या अर्थासारखी दुसरी म्हण पर्यायातून निवडायची होती. तर याचं जे उत्तर असलं याचं जे उत्तर असलं पाहिजे याचं गुरुची विद्या गुरुस फळली हेच उत्तर बरोबर येणार येईल या ठिकाणी. तिथं याच्यानुसार अर्थानुसार बघितलं तर हे बरोबर असणार आहे. त्यानंतर बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय, या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं होतं. नकारार्थी वाक्यात म्हणजे तिथं त्याचा अर्थ बदलायला नको असं वाक्य पाहिजे या ठिकाणी. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो हे होणार नाही या ठिकाणी. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो, तर हे वाक्य बरोबर आहे या ठिकाणी. नंतर बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो नाही, बोलण्याचा खाण्याचा संबंध असतो का. मग ह्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य आहे. आता या ठिकाणी इथं सरळ प्रश्न होईल हा, त्यामुळे हे जे उत्तर आहे 2 नंबरचं करेक्ट आहे. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो हे बरोबर. नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं होतं, तर हे वाक्य करेक्ट असणार आहे 2 नंबर. 41चं उत्तर 2 नंबर असणार. संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. पुढचा आहे 42वा क्वेश्चन. माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही. आता याला मिश्र वाक्यात रूपांतर करायचं असे म्हटल्यानंतर पहिलं माझा अभ्यास न झाल्यामुळे हे केवळ वाक्य झालं, हे चुकीचं आहे. मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही. आता हे कारणबोधक वाक्य तयार केलं आहे आणि कारणबोधक वाक्य हे नेहमी मिश्र वाक्य असतं, त्यामुळे उत्तर 2 नंबरचं असलं पाहिजे. बाकी ऑप्शन चेक करायची आवश्यकता नाही. गांधीजींना स्वतःच्या माळा अधिक आवडत या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. या वाक्यातला जर माळा हे जे काही नाम असणार आहे हे जर आपण काढून टाकलं या ठिकाणी तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे माळा हे विधेयपूरक आहे. 2 नंबरचं उत्तर करेक्ट असणार. एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दास रिकामी जागा असे म्हणतात. तर या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे त्याला एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दास. आता उद्देश आपण इथं म्हणू शकत नाही. उद्देशचा अर्थ होतो उद्देश विस्तार आणि उद्देश, म्हणजे नाम आणि नामाच्या पूर्वी येणारे दोन्ही जे शब्द असतात ते त्याचा समावेश उद्देशमध्ये होतो, त्यामुळे उद्देश इथं होणार नाही. इथं उत्तर असलं पाहिजे पूरक. पूरक हे उत्तर बरोबर द्यायला पाहिजे, कारण एखाद्या नामापूर्वी येणारा शब्द आणि त्या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हे दोन्ही जर एकत्र असेल तर मग समजा फॉर एक्झाम्पल गणपतीला मोदक आवडतो असं एक वाक्य असतं. त्यानुसार जर बघितलं आपण तर गणपतीला हा जो शब्द आहे मोदकबद्दल हे बरोबर 2 नंबरचा आन्सर इथं करेक्ट असणार. पूरक या ठिकाणी बरोबर असणार. या ठिकाणी उत्तर 2 नंबर घ्या. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. सुताने स्वर्ग गाठणे कोल्हेकोई करणे नाही, सुताने स्वर्ग गाठणे हे ऑप्शन इथं येणार नाही. कोल्हेकोई करणे म्हणजे बडबड करणे असं होतं, व्यर्थ बडबड करणे. वर्चस्व प्रस्तावेन ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी हे जे 4 नंबरचं ऑप्शन असणार आहे ते बरोबर असणार या ठिकाणी. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. गणवाचक विशेषणे असणार या ठिकाणी 1000 कोटी अर्धा हे गणनावाचक विशेषणे आहेत, हे बरोबर आहे. आणि क्रमवाचक विशेषणे या ठिकाणी प्रथम, विसावा, दुसरा हे बरोबर आहे 2 नंबर, म्हणजे 3 आणि 2 3 नंबरचे ऑप्शन या ठिकाणी 2 ठिकाणी आहेत. आणि इथं 1 नंबरचं 3 नंबरसोबत जोडी लागणार आणि 2 नंबरची 1 नंबरसोबत जोडी लागणार, त्यामुळे हे 2 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आहे. सी नंबर पृथकत्ववाचक म्हणजे वेगवेगळे करणे, म्हणजे या ठिकाणी इथं यायला पाहिजे हर एक, दर एक आणि एक एक हे याची जोडी याच्यासोबत लागेल. आणि आवृत्तीदर्शक विशेषणे जे असणार आहे ते एकेरी, दुहेरी, त्रिवेणी ते बरोबर, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. 47 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले, म्हणजे काय मारले? खडे. आणि कोणाला मारले? कुत्र्याला. म्हणजे इथं 2 कर्म सापडतात, प्रत्यक्ष कर्म पण आहे आणि अप्रत्यक्ष कर्म पण आहे, म्हणजे द्विकर्मक क्रियापद असायला पाहिजे. 2 नंबरचा आन्सर करेक्ट असणार. जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाही त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? यांना गौण क्रियापदे असं म्हणू शकतो आपण. जसं होकारार्थी, नकारार्थी जे असतात ते गौण क्रियापदे असतात. नको, नलगे, नये हे क्रियापदं गौण क्रियापद आहे आणि हे कोणत्या याच्यावरनं काळ समजत नाही, त्यामुळे हे उत्तर हे बरोबर असणार आहे 2 नंबरचं. साधित क्रियाविशेषणे. आता इथं 49 नंबरचा क्वेश्चन बघा. 49 साधित क्रियाविशेषणे व त्यांची उदाहरणे.
याच्याबद्दल जोड्या लावायच्या होत्या. नामसाधित जर घेतले या ठिकाणी तर सकाळपासून सकाळी सकाळ हे नाम आहे, त्यामुळे इथं 1 नंबरची जोडी ही 4 नंबरसोबत लागणार आणि 4 नंबरचं ऑप्शन जर घेतलं तर एकच नंबर, हा 2 आहे, 2 आहे तिथं. या 2पैकी एक उत्तर असलं पाहिजे. विशेषण साधित जर घेतले या ठिकाणी तर विशेषण साधित असणारे एक हे सर्वनामिक विशेषण आहे, त्याच्यापासून एकदा हे बनलं म्हणजे या ठिकाणी सर्वनामिक विशेषण आहे, तर ही 2ची जोडी 3 नंबरसोबत लागेल म्हणजे हे उत्तर करेक्ट असलं पाहिजे 3 नंबरचं. 3 नंबरचा ऑप्शन असणार. पुढचं अव्यय साधित जर म्हटलं तर पूर्वीचा आरंभीला हे अव्यय साधित आहे आणि समास गठीत जर म्हटलं तर ते शास्त्रदृष्ट्या दररोज हे समास गठीत असणार आहे. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट असणार. 50 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर बघा. या ठिकाणी परत जोड्या लावाचा क्वेश्चन होता. या ठिकाणी स्थलवाचक इथं खालील क्रियाविशेषणांच्या त्यांच्या प्रकारानुसार जोड्या म्हटलं होतं. प्रकारानुसार जोड्या जर घेतलं, स्थलवाचक जर म्हटलं तर स्थलवाचक असणारे समोर वर खाली हे स्थलवाचक आहे. कालवाचक जर म्हटलं आपण या ठिकाणी तर कालवाचक असणारे या ठिकाणी आज उद्या काल केव्हानं प्रश्न विचारावा लागेल, जे उत्तर भेटेल ते कालवाचक असणार. संख्यावाचक जर घेतलं या ठिकाणी तर पहिला दोनदा चौपट हे संख्यावाचक आणि गुणवाचक जर घेतलं तर जसे तसे आणि उगीच हे येणार. तर यानुसार जर बघितलं आपण तर 1 नंबरचा आन्सर हे करेक्ट असलं पाहिजे. 1ची नंबरची जोडी 4 सोबत लागते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मराठीचे जे क्वेश्चन होते ते सर्व उत्तर आपण या ठिकाणी बघितले होते. 1-2 प्रश्न जर सोडला तर बाकी आन्सर बदलणार नाही असं वाटतं, पण बघू आयोगाचे आन्सर की आल्यानंतर. तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. संस्कार.